करताना खूप आनंद होतो. 2018 आणि 17 बॅक जातो मी. कष्ट म्हणजे काय असतात आणि बुद्धीचे कष्ट म्हणजे काय असतात हे करताना सुमितला तुमच्याकडे जे हे क्रियापद दिसतात ना, आता हे जे क्रियापद आपण तुम्हाला आता पुढे हे ऑल टुगेदर आहे ना. तर ऑल टुगेदर क्रियापद किती येतं? एकूण 5,000 आहेत बरं का. किती येतं? 5,000. 5,000 क्रियापद. मी काय म्हणलो तिकडे, सुमित तिकडे काय मला 50 रुपये दे म्हणून. सुमितला काहीच माहीत नाही. सुमितने काय केलं? घरी गेलं 50 आणलं. त्याला वाटलं होते तिकडे जायचे तर पैसे सर घेतले. तर मी ते 50 घेतले आणि ते झेरॉक्स मारलेलं अख्खं 5,000 क्रियापदाचं बुकलेट दिलं आणि भैया त्याला पूर्ण कर. काय करायचे? 12 काळाचे आणि तुला जसे जमतात तसे शिकवलेले वाक्य कर. तर सुमितनं किती दिवसामध्ये दिलं पाहिजे ते पुस्तक? तुमच्यासारख्या लेकरांना एक कागद दिल्यानंतर अशी मला करता तुम्ही. सुमितनं फक्त 6 दिवसामध्ये 90 पानाचं क्रियापदाचं ते बुकलेट मला परत दिलं. त्याच्यामध्ये 12 काळाचे पूर्ण वाक्य केले होते. म्हणजे ही गोष्ट कशी आहे? अत्यंत अभिमानाची आहे आणि आनंदाची आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती अशी आहे. एक वही दिली सुमितला, लगेच संपला प्रॅक्टिससाठी. मग सुमित एके दिवशी आनंदाची बातमी घेऊन बाहेरून आला आणि सर मी कुठे लागलो? नवोदय विद्यालयात 5,000 लागलो सुट्टीमध्ये असताना. आम्हाला खूप आनंद झाला. मग सुमितचा तो कार्यक्रम ठेवला. सुमितचे आईवडील डोळ्यात पाणी आणत होते. सुमितचे आजोबा इतके खुश झाले. सर मी इतका खुश आहे, मी शाळेला पंखा देतो म्हणले. तर एक टेबल फॅन दिला आणि अख्खं एक कागदाचं बंडल दिलं की आणखीन मुलांसाठी प्रॅक्टिस घ्या म्हणून सांगितलं. पण दुर्दैवानं कोरोनाच्या काळामध्ये आजोबा राहिले नाही. आजोबाचा खूप लाडका आणि आज इथं आपल्यासमोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजरखेडा शाळेत शिकलेला, इंग्लिश स्कूलला नाही बरं का, इंग्लिश स्कूलला नाही, कुठल्याच इंग्लिश स्कूलला नाही शिकला. तो 512 गुण घेऊन नीटच्या परीक्षेत पास झाला आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये तो MBBSसाठी पात्र झालेला आहे. आणि तो 4 वर्षामध्ये डॉक्टर होऊन आपल्या गावाकडं अभिमानं स्टेटोस्कोप घेऊन येणार. त्याचं आपण काय करायचं? नाशिक क्लबनं अभिनंदन करायचं. मला फुल देताना अभिमान वाटते. आणि आज मी तुमच्या पुढे मी डॉक्टर कसा झालो आणि काय करायचं आणि मी जे शिकवतोय किंवा इथे जे शिकवलं जाते त्याचा फायदा कसा घ्यायचा 2-3 ओळीमध्ये, 2-3 वाक्यामध्ये, 10 वाक्यामध्ये, जेवढं वाटते तेवढं वाक्यामध्ये मुलांना सांगायचं. ही मुलं सगळी काही काळ थांबली होती, त्यांना पळवायचं, आपल्याला अभ्यासाकडे पाठवायचं. तुमच्यासारख्या लेकरांनी सांगितलं की लेकरं खूप चांगली बनतात. काही दिवसापूर्वी ज्यात मी आता सध्या नीटची परीक्षा पास झालो, पण नंतर जी पुढे मला कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत, ते नोट्स असतील किंवा काही व्हिडिओ लेक्चर्स असतील, DVDs असतील, हे सरांनी मला आत्ताच देऊन ठेवलं. त्यापायी सर जे सांगते ते ऐकत चला. सर तुम्हाला खूप मदत करतील नंतर पुढे जाऊन. पण जाता एवढं सांगतो की तुम्ही पोळे सरांवर फक्त विश्वास ठेवत चला. ते सर जसं सांगतील ना तसं ऐकत चला. तुमचं नक्कीच चांगलं होणार पुढे जाऊन. जेवढं आपण जास्त मेहनत घेताल तेवढं जास्त चांगल्या ठिकाणी जाण्याची आपली हे असते. त्यामुळं जेवढं सर सांगते तेवढं ऐकत चला. सरचं खूप मोठं गायडन्स होतं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की मी आता जिथं पण आहे ना सरांमुळे. सरांनी खूप मेहनत घेतली माझ्या पाठीमागे की बाबा मी एक चांगल्या पोझिशनवर जावं. त्यासाठी सरांचे खूप